नमस्कार STC फॅमिली. चला आधी व्हिडिओला लाईक करून घ्या. या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे प्रेम दाखवलं त्याबद्दल खूप आभार. आणि या स्टोरीला 5 लाखांपेक्षा जास्ती व्ह्यूज आणि 35,000पेक्षा जास्ती लाईक्स आले आहेत. हे केवळ तुमच्या अमाप प्रेमामुळे शक्य झालं आहे. प्रत्येक एपिसोड गणित तुम्ही जो प्रतिसाद दिला त्यातून ही लव्ह स्टोरी फुलत गेली. अतिशय सरळ, सोपी, सुंदर आणि प्रत्येक गोष्टीची मर्यादा ओळखून लिहिलेल्या या स्टोरीला तुम्ही उचलून धरलत याबद्दल शतशः आभार. तुम्हाला मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीबद्दल काय आवडतं ते कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 105वा एपिसोड, मायाचं रिटर्न गिफ्ट. माया, आपण आपल्या दोघांमधली ही उशी काढूया का? तो लाजत मायाकडे पाहत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून माया थोडी लाजली, पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू उमटलं. तीही हळूहळू मनाशी समजून घेत होती की त्यांचं नातं आता आणखी प्रगल्भ होतंय. त्या उशीसारख्या छोट्या अडथळ्यांचं अस्तित्व त्यांना वेगळीच भावना देत होतं. माया, काय विचार करत आहेस? काढू ना? मीतने हळूच उशी उचलली आणि तिला परत विचारलं. मायाने लाजेने मान हलवली. तिच्या मनात खूप भावना उचंबळून आल्या. त्याचं हे साधं विचारणंही तिला असं वाटायला लागलं की मी तिच्या प्रत्येक क्षणाचा आदर करतोय, तिच्या स्वातंत्र्याचा आदर करतोय. उशी बाजूला ठेवून त्यांनी एकमेकांसमोर पाहिलं. दोघांनाही जाणवलं की आजच्या दिवसाने त्यांच्या नात्यात एक नवीन सुरुवात केली आहे. त्यांच्या नजरेत एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि स्नेह स्पष्ट दिसत होता. माझ्यासाठी तुझं अस्तित्व खूप महत्त्वाचं आहे माया. तुझ्यामुळे माझं जीवन आज एका वेगळ्या ठिकाणी पोहोचलं आहे. मीत हलकेच तिच्या हातावर हात ठेवून म्हणाला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मीत हसला आणि त्या रात्रीत ते फक्त एकमेकांचा आधार घेत मनात प्रेमाची आणि विश्वासाची गाठ बांधत होते. मीत, एक राहिलं, माया अचानक म्हणाली. मी तुला आज इतके गिफ्ट्स आणि सरप्राईज दिले, पण माझं रिटर्न गिफ्ट कुठे आहे? मायाने विचारलं. माया असं काही विचारेल याबद्दल मीतने कल्पना केली होती. मायाला काय रिटर्न गिफ्ट द्यावं याचा विचार तो करू लागला. मीत थोडासा गोंधळला. त्याने हलकं हसत विचारलं, रिटर्न गिफ्ट? तुला काय हवंय? मायाने काही सेकंद विचार केला. साधं आहे. मला वाटतं की आपल्या दोघांमध्ये म्हणावा तसा संवाद होत नाही. माया थोडीशी लाजली आणि मंद हसत म्हणाली. मला वाटतं मी तुझ्या आयुष्यात तुझ्या आणखी जवळ यावं, म्हणजे मी तुझ्यासोबत जास्ती वेळ घालवावा आणि तू माझ्यासोबत. आपण दोघे एकमेकांसोबत जास्ती बोलावं, मन मोकळं करावं असं मला वाटतं, माया पुढे म्हणाली. मीतला तिचं बोलणं थोडं सरप्रायझिंग वाटलं. रिटर्न गिफ्टमध्ये माया त्याच्याकडे काहीतरी दुसरं मागत आहे असा विचार त्याच्या डोक्यात आला होता.
पण माया तर त्याला वेगळंच मागत आहे हे त्याला जाणवलं. माया, तू जे विचारते आहेस ते मी तुला आधीच देणार होतो. मला तुझ्याबरोबर सगळं शेअर करायचं आहे आणि मला वाटतं की तू माझ्या आयुष्यातील प्रत्येक लहान सहान क्षणाचा भाग असायला पाहिजे. लहानपणापासून मी खूप इंट्रोवर्ट आहे. जास्ती कुणासोबत माझ्या फीलिंग्स आणि गोष्टी शेअर करत नाही. पण तुझ्यासोबत राहून मला वाटतंय की मी तुझ्यासोबत सगळं काही शेअर करावं. माझं सुख, माझं दुःख, यश आणि अपयश देखील, सर्व काही. तो हळूच तिच्या जवळ सरकत म्हणाला. मग मी असं गृहीत धरू शकते का की माझं हे मागणं तू स्वीकारलंस? मायाच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य पसरलं. ती देखील आणखी त्याच्या जवळ सरकली आणि म्हणाली. मीतने स्मितहास्य करत तिला होकार दिला. मायाने विनोदाने विचारलेलं हे रिटर्न गिफ्ट असं वेगळं वळण घेईल त्याने कधी कल्पना केली नव्हती. मीत तिच्याकडे विचारमग्न नजरेने बघत होता आणि ती त्याच्या चेहऱ्यावरचं गोंधळलेलं हसू बघून थोडी लाजली. मीत आणखी 2 इंच तिच्या जवळ सरकला आणि दोघांच्या मध्ये असलेला ते अल्पसं अंतर मिटवलं. त्याचं हे सूचक पाऊल मायाला जाणवलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू पसरलं. कदाचित तिचं रिटर्न गिफ्ट मागणं म्हणजेच पुढे मी काहीतरी पाऊल टाकावं असं तिला वाटत असेल का? पुढच्या पावलाचं सूचक असेल का? मीत मनाशी विचार करत होता. माया, नक्की तुला हेच रिटर्न गिफ्ट पाहिजे होतं? खरंच तुला हे पाहिजे होतं? मीतने आणखी एकदा खात्री करून घेत तिला विचारलं. मायाने परत एकदा काही सेकंद विचार केला. मला हेच पाहिजे होतं मीत, आणि मला काय पाहिजे आहे ते मी तुला सांगितलं. तुला माझ्याबद्दल संपूर्ण विश्वास वाटावा. आपले सर्वच विचार, भावना एकमेकांबरोबर शेअर कराव्यात असंच मला वाटतं. ती त्याच्या जवळ सरकली. त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. मीतच्या मनात एक वेगळीच भावना जागृत झाली. दोघंही आता एकमेकांच्या अत्यंत जवळ होते आणि मायाचं ते लाजलेलं पण विश्वासाने भरलेलं हास्य पाहून मीतचं हृदय हळवं झालं. दोघंही त्या शांततेत एकमेकांना फक्त अनुभवत होते. जणू काही शब्दांचं एक नवीन स्तर उघडलं होतं. ते एकमेकांच्या असंख्य भावना बघूनच समाधानी होते आणि त्या रात्रीचा तो क्षण एक सुंदर आठवण बनून त्यांच्या जीवनात कोरला जात होता. त्या क्षणी मीत आणि मायाच्या दरम्यान एक नवा भावनिक क्षण उभा राहिला होता. त्या शांत रात्री दोघंही एकमेकांच्या नजरेत हरवले होते. जणू आजूबाजूच्या जगाचा आवाज निघून गेला होता. त्यांच्या नजरांच्या संवादात कितीतरी भावना व्यक्त होत होत्या आणि त्यात कोणतेही शब्द नव्हते. फक्त एक अंतर्मुख आकर्षण होतं. माया किती सुंदर आहे. रिटर्न गिफ्ट म्हणून तिला काय पाहिजे होतं ते तिने मागितलं. मीत विचार करत होता. पण मला काय द्यायचं आहे ते मी ठरवू शकतो. रिटर्न गिफ्ट म्हणून मी तिला प्रॉमिस केलं, पण मला तिला आणखी काहीतरी रिटर्न गिफ्ट घेऊन द्यायचं आहे. मीतने पुढे विचार केला.
मनात काहीतरी विचार करत मीतनं हळूच मायाच्या गालाला स्पर्श केला. जणू तो तिच्या नजरेतून तिचं मन वाचत होता. त्याच्या स्पर्शानं मायाच्या हृदयाची धडधड वाढली. तिचा चेहरा थोडासा लाजला होता आणि तिने आपल्या डोळ्यात एक हलकं हसू लपवलं. मीतनं त्याच्या नजरेनं तिला शांत केलं आणि त्या क्षणी जणू तिच्या संपूर्ण अस्तित्वाला त्यानं आपल्या प्रेमाने वेढून घेतलं. मीतने तिच्या हाताला घट्ट धरत डोळे मिटले आणि तिला जवळ घेतलं. त्या रात्री बेडरूममध्ये हलकासा प्रकाश होता, पण त्या अंधुक प्रकाशातही मीत सहज मायाचं सौंदर्य पाहू शकत होता. तिच्या चेहऱ्यावर लाजरी छटा होती आणि तिच्या नजरेत एक खास चमक होती, जी त्याच्या हृदयाला शांत आणि आनंदी करत होती. दोघे एकमेकांच्या आणखी जवळ जात होते. मीत तिच्या हातात हात धरून हळूच पुढे झुकला आणि त्याच्या ओठांनी तिच्या ओठांना स्पर्श केला. हळूहळू मीतने मायाच्या ओठांवर ओठ पूर्णपणे टेकवले. त्यांच्या ओठांचा तो नाजूक स्पर्श एका नव्या जगातल्या प्रेमाचं प्रतीक होता. तिच्या ओठांचा तोच नाजूक गोडवा त्याला जाणवत होता. सुरुवातीला त्यांच्या ओठांचा तो स्पर्श हळूवार, नाजूक होता, पण जसा जसा स्पर्श गहिरा होत गेला तसं तसं प्रेमाची ती गोड मिठी अधिकाधिक गडद होत गेली. मीतनं हळूच तिच्या खालच्या ओठाला आपल्या ओठांनी अलगद चिमटा घेतला. जणू त्यानं तिला आपल्या प्रेमात खोलवर बांधून घेतलं होतं. मायाच्या हृदयातला प्रत्येक बीट जणू थांबलाच होता. तिच्या मनात त्या स्पर्शाची गूढता आणि रोमांचाची लहर पसरली होती. त्यांचा श्वास हळूहळू एकमेकात मिसळत होता, जणू त्यांना एकमेकांच्या श्वासांची गरज होती. मीतच्या ओठातील तोच गोडवा तिला स्फूर्ती देत होता. तिचे ओठ थरथरत होते आणि त्याच्या ओठांच्या उबेला जणू ते सामावून घेत होते. त्या दोघांच्या ओठांचा हा गोडवा तिथं अडकला होता. जणू त्या क्षणात काळ थांबला होता. त्यांच्या ओठांचा हा स्पर्श मायाच्या ओठांना दरवेळी नवा अनुभव देत होता. मीतचे ओठ आता तीव्रतेने तिच्या ओठांवर चालले होते. त्यांचं प्रेम आणि त्याची तळमळ तिला त्या क्षणी जाणवत होती. त्यानं तिच्या खालच्या ओठांना अलगदपणे धरलं, जणू ती एका सागरात विरघळून गेली होती. मायाच्या हृदयाचा ठोका चुकला. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने, प्रत्येक हलक्याशा मिठीने तिचा श्वास जडावत चालला होता. त्यांच्या ओठांचा तो गोड आणि घनिष्ठ स्पर्श जणू त्या दोघांना अजूनच गहन प्रेमाच्या प्रवासात घेऊन जात होता. ही भावना मायाने आत्तापर्यंत अनुभवलेल्या प्रत्येक क्षणापेक्षा वेगळी होती. हा तो क्षण आहे ज्या क्षणात मीतच्या प्रेमाचं आणि त्याच्या निकटतेचं मर्म माझ्या श्वासात आणि माझ्या अस्तित्वात सामावलं आहे. तिच्या मनात विचार आला. त्या स्पर्शात कितीतरी भावना होत्या. विश्वास, प्रेम, उत्कटता आणि तीव्र आकर्षण. मायाच्या संपूर्ण अस्तित्वाला मीतच्या प्रेमानं व्यापलं होतं. तिच्या ओठांवर तो हलकासा स्पर्श
तिला नव्या अनुभवाच्या जगात घेऊन गेला होता. तिचं संपूर्ण शरीर त्या स्पर्शात शहारत होतं. तिचं मन तिला सांगत होतं की हा एक असा क्षण आहे ज्याचं मोल अनंत आहे. दोघे एकमेकात इतके हरवले होते की त्या क्षणी त्यांच्यासाठी फक्त एकमेकांचं अस्तित्व होतं. मीच्या स्पर्शातून मायाच्या मनात एक प्रेमाचा नवा उमेदीचा सूर उमटत होता. ती एक वेगळीच अनुभूती होती. जणू त्या क्षणानं त्यांचं नातं एक वेगळ्या पातळीवर पोहोचलं होतं. मीच्या ओठांचा तो स्पर्श जणू तिच्या जीवनातला एक अमूल्य क्षण बनून गेला. त्या क्षणी मीतने आपले हात तिच्या हातात घेतले आणि त्या ओठांच्या स्पर्शातल्या प्रेमाच्या गोडीला एक नवीन गूढता दिली. मायाच्या चेहऱ्यावर लाजरी छटा दिसत होती. तिचे डोळे बंद होते आणि तिच्या ओठांवर हलकं हसू लपलं होतं. त्यात काहीही बोलण्याची गरज नव्हती. प्रत्येक क्षणात ते एकमेकांना खूप काही सांगत होते. हे असं प्रेम आहे की ज्यात शब्दांची गरज नाही, स्पर्शच पुरेसा आहे, माया विचार करत होती. तिचं संपूर्ण अस्तित्व मीच्या त्या नाजूक स्पर्शात विलीन होत होतं आणि त्या क्षणी तिचा श्वासही थांबल्यासारखा वाटत होता. तिच्या मनातल्या प्रत्येक शंकेचं निरसन होत होतं आणि तिच्या मनात नवा आत्मविश्वास जागा झाला होता. त्या रात्रीच्या शांततेत त्यांच्या ओठांवरचा स्पर्श त्यांच्या प्रेमाच्या उत्कटतेला आणि विश्वासाला मूर्तरूप देत होता. त्यांचं प्रत्येक स्पर्श, प्रत्येक श्वास आणि प्रत्येक हळवी हालचाल त्यांना एकमेकांच्या अजून जवळ घेऊन जात होती. त्यांच्या प्रेमाची ताकद त्यांच्या स्पर्शातून व्यक्त होत होती आणि त्या क्षणात त्यांचं नातं अमर बनून जात होतं. त्या स्पर्शात मीतनं जणू मायाच्या मनातलं प्रत्येक दुःख, प्रत्येक चिंता दूर केली होती. तो तिच्या ओठांवरची मिठी देऊन जणू तिला सांगत होता की तो तिचं सर्वस्व आहे, तिचा साथीदार आहे, तिचा रक्षक आहे. त्या क्षणात त्यांच्या प्रेमाचं एक पवित्र आणि निखळ रूप दिसून येत होतं. मायाच्या हृदयाची धडधड आता मंदावली होती. त्या क्षणात ती पूर्णपणे मीतच्या मिठीत विलीन झाली होती. मीतनं तिच्या ओठांवर आपल्या ओठांचा गोडवा दिला होता. त्यांच्या शरीराच्या प्रत्येक संवेदनेला त्या क्षणी एक वेगळाच अर्थ मिळत होता. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक श्वास आणि प्रत्येक हालचाल त्यांना एकमेकांच्या अजून जवळ घेऊन जात होती. त्यांचं नातं आता फक्त प्रेमाच्या शब्दांवर थांबलं नव्हतं. ते प्रत्येक श्वासात, प्रत्येक स्पर्शात सामावलेलं होतं. त्यांचा एकमेकात हरवलेला तो क्षण अमर बनून गेला होता. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या शरीरातील तीव्र भावनेनं दोघांनाही एक वेगळाच अनुभव दिला. मीच्या ओठांच्या स्पर्शातून मायाच्या मनात एक प्रेमाचा, उमेदीचा सूर उमटत होता. ती एक वेगळीच अनुभूती होती. जणू त्यांच्या प्रेमाचं आणि नात्याचं मूर्त रूप त्यांच्या श्वासातून उमटत होतं. त्या अंधुक प्रकाशात दोघंही पूर्णपणे एकमेकांच्या प्रेमात हरवले होते. मीतनं हळूहळू मायाच्या चेहऱ्यावरून हलका हात फिरवला. तिच्या गालांवर, तिच्या केसांमध्ये
तो नाजूक स्पर्श करत राहिला. मायाच्या मनात आलेलं प्रत्येक विचार बाजूला पडले होते. प्रत्येक भावना शांत झाली होती आणि तिच्या अस्तित्वाला जणू मीतने आपल्या प्रेमात बांधलं होतं. त्या क्षणात माया आपल्या ओठांवरचं हसू लपवू शकली नाही. तिचं मन तिला सांगत होतं की हा तो क्षण आहे ज्यात प्रेमाच्या पूर्णत्वाचा अनुभव ती घेत आहे. तिनं स्वतःला पूर्णपणे मीतच्या त्या हलक्या स्पर्शात सोडलं. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक हळवी हालचाल तिच्या अस्तित्वात गूढता भरत होती. त्या श्वासातल्या मिठीतून जणू तिला सांगत होतं की ती आता त्याची आहे. तिचं सर्वस्व त्याच्यातच आहे. त्यांच्या या नाजूक क्षणातला स्पर्श त्यांच्या नात्याला नवीन गूढता देत होता. दोघंही या जगातल्या प्रत्येक गोष्टीला विसरले होते. त्या क्षणात त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम जणू एका नव्या उंचीवर पोहोचलं होतं. मीत आणि माया आता फक्त एकमेकांच्या प्रेमात गुंतले नव्हते, ते एकमेकात विलीन झाले होते. हळूहळू त्या मिठीतून दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि त्यांच्या डोळ्यातून प्रेमाची गोडी व्यक्त होत होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू आलं आणि त्या क्षणात त्यांना जाणवलं की त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाची ही फक्त सुरुवात आहे. त्या शांततेत, त्या अंधुक प्रकाशात मीत आणि माया एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे गुंतलेले होते. रात्रीच्या त्या क्षणात त्यांचं नातं एका नव्या पातळीवर पोहोचलं होतं. त्यांच्या प्रेमाचा हा पहिला टप्पा होता आणि त्यांना कळलं की हीच त्या प्रवासाची खरी सुरुवात होती. जेव्हा ते दोघं थोडं बाजूला झाले, माया आपल्या हृदयाचा ठोका ऐकत होती आणि तिच्या चेहऱ्यावर लाजरी छटा होती. ती नजरेच्या कडेतून मीतकडे पाहत होती आणि त्याचं हसू बघून तिचं हृदय अजूनच शांत झालं. त्या क्षणात तिला कळलं, हे प्रेम तिचं घर आहे, तिची जगण्याची प्रेरणा आहे. त्या रात्रीचा तो क्षण फक्त एक साधी मिठी नव्हती, तर त्यांच्या प्रेमाचा एक अमर गोडवा होता, ज्यामुळे त्यांच्या हृदयाची धडकन एकत्रित झाली होती. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.